नमस्कार. अतिशय पद्धतशीर कट करून आणि त्या कटासाठी अब्जावधी रुपये खर्च करून एखाद्या व्यक्तीला प्रचंड बदनाम करणं, याचं माझ्या माहितीनुसार जगातलं एकमेव उदाहरण म्हणजे राहुल गांधी. असं जगात घडलेलं नाही. माणसं बदनाम होत राहतात, ती त्यांच्या कृत्यांनी बदनाम होत राहतात आणि त्यांची कृत्य उघडकीला आल्यानंतर ती बदनाम होत राहतात. किंवा बऱ्याचदा ह्या झायोनिस्ट नावाचे सगळ्या धर्मांमधले जे गट आहेत किंवा उद्योगधंद्यांमधले गट आहेत, हे गट दुसऱ्याची बदनामी करू शकतात आणि माणसं बहुधा दुसऱ्याला बदनाम करता येईल का याच्या शोधत असतात. म्हणजे मानवी जगाचा तो एक नियम आहे की माणसं कोणाचं काही वैगुण्य आपल्याला सापडतंय का किंवा कोणाचं काही छिद्र सापडतंय का, त्याचे छिद्र मोठं करणं आणि त्या माणसाला अधिकाधिक बदनाम करत जाणं असं करतात. राजकारणात तर एकमेकांची बदनामी करणं याच्यावर टपूनच बसलेले असतात लोक. पण राहुल गांधी हे जागतिक पातळीवरचं एकमेव उदाहरण आहे की ज्याची कारकीर्द सुरू होताना हा भविष्यातला आपल्या पुढचा खूप मोठा धोका आहे असं जाणवल्यानंतर अतिशय पद्धतशीररित्या रचना करून, कट करून राहुल गांधी, त्याची आई, त्याचे वडील, त्याची आजी, त्याचे आजोबा, त्याचं घराणं, त्याचे नातेवाईक, अशा सगळ्यांना बदनाम करणं आणि टोकदार बदनाम करणं आणि अतिशय गलिच्छ किळसवाण्या पद्धतीला जाऊन बदनाम करणं, याचा कट झालेला हा जगातला एकमेव माणूस आहे. असं उदाहरण राजकारणात पण सापडत नाही. हा माणूस एकूणच आपल्या भांडवलशाहीला, आपल्या स्वार्थांना, आपल्या लुच्चेपणाला, आपल्या लफंगेपणाला, आपल्या भ्रष्टाचाराला आडवा येणार आहे याचा अंदाज आल्यानंतर टोळी जमली या सगळ्या अशा भ्रष्ट लोकांची, नीच लोकांची, आणि त्यांनी मिळून अतिशय आखणी करून, म्हणजे हा त्यातला जागतिक महत्वाचा मुद्दा आहे, अतिशय सूत्रबद्ध आखणी करून त्याला बदनाम केला. म्हणजे लोकांच्या लक्षात येतं ते हे आहे की त्याला पप्पू ठरवला. तर पप्पू हे त्याचं शीर्षस्थ वाक्य होतं. बाकी मग राहुल गांधीला कशी अक्कल नाही, कसा तो मूर्खच आहे, अशा पद्धतीचं त्याचं घराणं किती घाणेरडं आहे, त्याची आई बारबाला होती वगैरे वगैरे, अशा पद्धतीचा बदनामी केलेला. आणि त्याला उभंच नाही राहू द्यायचं. या राजकारणात त्याला संपवायचंच. त्याचा खून कधीच नाही करायचा. पण तो आयुष्यभर तळमळत जगला पाहिजे आणि संपला पाहिजे. त्याला उद्ध्वस्त करून टाकायचा, अशा पद्धतीचं राजकारण झालेला, कट झालेला हा जगातला आजपर्यंतचा पहिला माणूस आहे. हे अतिशय गंभीरपणे लक्षात घ्यावं लागेल. मग याला का असा बदनाम करायचा होता, तर त्याची राजकीय कारकीर्द खुडून टाकणे, त्याला राजकारणातनं उद्ध्वस्त करणे आणि मागच्या व्हिडिओमध्ये म्हणालो तसं काँग्रेसमुक्त भारत करणे. काँग्रेसमुक्त भारत व्हायचा असेल तर मुळात गांधी घराणं संपवावं लागेल आणि गांधी घराणं संपवण्याचे पुन्हा पुन्हा प्रयत्न झाले. नेहरू टिकून राहिले, पण इंदिरा गांधींचा गांधी घराणं संपवण्यासाठी खून झाला. पण भारतीय लोकांनी पुन्हा मार्ग काढला, राजीव गांधीला पुढे आणला. राजीव गांधीचाही पुढं खून केला की हा आता चांगलाच कारभार करतोय आणि हा देशाची सुधारणा करणारच, असं म्हटल्यानंतर राजीव गांधीचा खून करण्यात आला. तो कटाचाच भाग आहे. आणि मग गांधी घराणं संपलं तर काँग्रेस संपेल, तर पुढच्या काही काळात मग सोनिया गांधी आणि राहुल गांधी, प्रियांका गांधी हे काही राजकारणात आले नाही. जेव्हा हा देश उद्ध्वस्त करायचा किंवा हा देश वापरायचा आहे आणि भांडवलशाही या देशाला गिळंकृत करायला निघाली, इथल्या शोषितांचा, गरिबांचा वापर फक्त मजुरीसाठी करायचा, हमालीसाठी करायचा आणि भांडवलशाहींनी हा देश लुटायचा, असं जागतिक पातळीवर आणि भारतीय पातळीवर ठरलं, तेव्हा सोनिया गांधींना सुद्धा बदनामीचं. पण सोनिया गांधी त्या अर्थानं मऊ होत्या.
तर त्याला शह देत सोनिया गांधी पण उभ्या राहिल्या. म्हणजे त्या बाईला हिंदी येत नव्हतं धड, पण त्या बाईनं सगळं शिकून घेतलं इथलं. तिचं जे काही तोडकं मोडकं हिंदी आहे त्याच्यासह ती बोलत राहिली, पण इथली मानसिकता, इथली सामाजिकता, इथली राजकीयता, इथली आर्थिकता हे समजून घेत राहिली. पण मग ती राजकारणात प्रवेश करते असं दिसल्यावर तिच्या नावानं बारबाला असा एक शब्द तयार करण्यात आला. गमतीचा भाग म्हणजे जगातली खूप मोठी लोकसंख्या बारमध्ये काम करते आणि त्या स्त्रिया असतात. आणि बारमध्ये काम करणं हे प्रतिष्ठेचं पण आहे, घाणेरडं नाहीये. बेवड्यांनो, तुम्ही बारमध्ये जाऊन दारू पिलेली चालेल, तुम्ही बेवडा पिऊन उताणे पडलेले, रोगराया घेतलेले, दवाखान्यात खर्च केलेले, कॅन्सर होऊन मारणारे वगैरे ते चालेल, तुमची प्रतिष्ठा जिवंत आहे. पण बारमध्ये जाऊन दारू विकणार आहे किंवा हिला प्रतिष्ठा नाही. म्हणजे भारतीयांच्या त्या हिनकस मानसिकतेतलं हे पण आहे की दारू पिणं प्रतिष्ठेचं आहे, पण दारू वाढणारी बाई ही प्रतिष्ठेची नाही. यांना ती लाज नाही की आपण इतका घाणेरडा मूत पितो तर आपण घाणेरडे आहोत. आणि तिच्या नोकरीचा भाग होता तो, ती नोकरी करण्यात वाईट काय. आणि तुमच्या पद्धतीच्या बारबाला नव्हत्या, ते मुंबईकरांनी शोधलेली बार प्रकरण होतं ते. त्या पद्धतीचं बारबाला नव्हती ती. युरोपियन देशांमध्ये मुली काम करतात आणि लक्षात घ्या सुरक्षित असतात, त्यांच्याकडं अप्रतिष्ठेनं कुणी पाहत नाही. बारमध्ये काम करणं हे तिथं वैगुण्याचं समजत नाही, तुमच्याकडं समजतं, कारण तुम्ही मूर्खच आहात. तुमच्याकडे कसले भेद नाहीत. तुम्ही दुसऱ्याला हिणकस समजण्याची कुठली शक्यता फेटाळून लावता. तुम्हाला सतत शक्यता शोधायची असतात दुसरे कुठे हिणकस आहेत ते. तर युरोपियन देशात ते सगळं त्यांच्या पद्धती वेगळ्याच आहेत. त्यांच्याकडं बारमध्ये काम करणाऱ्या मुली लाखोंनी आहेत आणि त्यांच्याबद्दल कुणी काही बोलत नाही. मुळात एक आहे की तुमचे भारतीय जेव्हा जातात ना कामाला अमेरिका आणि युरोपमध्ये, तेव्हा $1 डॉलरच्या मजुरीवर काम करतात. तिथं प्रतिष्ठा आहे त्या कामाला. शिक्षण घ्यायला जी तुमची मुलं जातात ना ती हॉटेल बार याच्यामध्ये काम करतात. आणि तिचं तर ते मूळचं इटली नावाचा देश आहे, तो त्या अर्थानं फार बायांना प्रतिष्ठा देणारा देश आहे. तिथं तिच्याकडे कोणी वैगुण्यानं नाही पाहिलं त्या बाईकडं. तुम्हाला मात्र दुसऱ्याच्या त्या खतखोड्या शोधायच्याच आहेत. आपल्या धर्मापेक्षा दुसरा धर्म कसा घाणेरडा आहे आणि मग दुसरे घाण आहेत म्हणून आपण कसे छान आहोत, असल्या घाण सवयी असलेले तुम्ही भारतीय उपखंडातले लोक आहात. तर ती बदनामी केली तिची, त्या बाईनं ते सोसली, पण त्याच्यावर रिॲक्ट पण झाली नाही, कधी प्रत्युत्तर दिलं नाही तिला. गंमत अशी झाली की 2000 नंतर राहुल गांधी, बऱ्यापैकी वयात आलेला माणूस हा, 30चा असेल. आज जर तो 55-56चा आहे तर त्यावेळेस तो 30चा असणार. 30चा असेपर्यंतही हा राजकारणात आलेला नव्हता, पण राजकारणात भूमिका घ्यायला लागलेला होता माणूस. आणि मग 2000 साली ते झालं. 2004 साली राहुल गांधी पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून गेला. तर एवढी गांधी घराण्याची बदनामी करायची, गांधी घराणे मुक्त काँग्रेस किंवा काँग्रेस मुक्त भारत असल्या घोषणा द्यायच्या, आणि हे घराणं संपायलाच तयार नाही आणि हे माणसं मरायलाच तयार नाहीत आणि हे मागं हटायलाच तयार नाहीत. सोनिया गांधींचा प्रवेशाचं मी बोललो परवाच्या व्हिडिओत, ते ऐका पुन्हा तुम्हाला इच्छा असेल तर ते सोनिया गांधींचा काँग्रेसमध्ये अनपेक्षित प्रवेश ते पहिल्यांदा धक्कादायक होतं. मग त्यात ते आपले पुरोगामी नेते म्हणाले होते की परदेशी बाई पंतप्रधान पदावर बसलेली चालणार नाही, म्हणजे यांची पोरं परदेशी शिकायला गेलेली चालतील, सगळं चालेल, परदेशांचं सगळं चालेल, हे स्वतः ते सगळे धंदे करतील, परदेशांची संधानाचे, स्मगलिंगचे वगैरे वगैरे सगळे धंदे करतील, पण परदेशी बाई पंतप्रधान म्हणून चालणार नाही वगैरे असे ढोंग. तर त्या बाईला त्रास देऊनच पण ती टिकून राहिली आणि तिनं इथलं राजकारण चालवलं, इथलं अर्थकारण सुद्धा चालवलं. मनमोहन सिंगांचं 10 वर्षाचं सरकार हे भारतातलं सगळ्यात आदर्श सरकार होतं. विकास फार धीमे गतीनं चालू होता, त्याला वेग देणं आणि तो सगळा नियंत्रणात ठेवणं, आणि सगळ्यात महत्त्वाचं जागतिक शक्तींच्या हातचं बाहुलं न होणं, हे मनमोहन सिंगांचं वैशिष्ट्य होतं. आणि सोबतीला होती सोनिया गांधी, पूर्ण भारतीय. ती या परदेशी शक्तींच्या हातचं भावलं नाही झाली. गांधी घराणं कधीच भावलं नाही झालं.
हे जे लुच्चे राजकारणाचा धंदा करायला आलेले लोक आहेत ना, यांना तेवढंच, मग त्यांना काही नैतिकता नाही, संविधान नाही, नीती नियम नाहीत, कायदे नाहीत, हे स्वतः भ्रष्ट वागणार, चेहऱ्यानं पुरोगामी आणि सुधारणावादीन विकासवादीन, अमुक ठिकाणी विकास केला आणि तमुक. अरे काय उपकार केले का? तुम्ही नसते तरी विकास होणारच होता. भारतीय कष्टकरी पैसा कमवतात, भारतीय कष्टकरी कर देतात, भारतीय कष्टकरीच कुणाला तरी निवडून देतात. तुम्ही नसता तरी दुसरा आलाच असता. त्यामुळे तुम्ही काही वेगळे दिवे लावले असा भाव खाण्याचं गरजच नाही. आणि मुळात तुमचं तेच काम होतं, सेवा करण्याचं. त्यात तुम्ही सेवा करता करता किती मलिदे खाल्ले, त्याचं काय करणार? तुमच्या पुरोगामी विकासवादी चेहऱ्याचं करणार काय? तुमच्या बुडाखाली भ्रष्टाचार आहे त्याचं करणार काय? बिनभ्रष्ट असता तुम्ही दाखवली असती, सेवा केली असती, येस, आम्ही उदोउदत केला असता महापुरुष म्हणून, महास्त्रिया म्हणून. तुम्ही दोन चेहऱ्यांनी वावरणार, लोकांना दाखवायचा विकासवादी चेहरा, यांनी इथं काम केलं तिथं ते नसतं, तरच कामच झालं नसतं. गैरसमज काढून टाका. तुमच्या बाजूनं, तुमच्या नसण्यानं जगाचं काही अडत नाही. तुम्ही उगीच भाव खात बसू नका. राजकारण हे क्षेत्र असं आहे, राजकारण्यांनी भाव खाऊच नाही. कारण राजकारण समाज चालवतो, पुढारी नव्हे. आणि समाजच सांगतो गरजा काय आहेत आणि विकास काय करायचा. आणि विकास कामाचे पैसे पण समाज देतो आणि विकास कामाच्या कल्पनाही समाजच देतो. त्यामुळे तुम्हाला तिथं बसवल्यानंतर अंमलबजावणी वगैरे एवढंच काम करायचं आहे. हमालीचं कसलं क्रेडिट घेता? यांनी विकास केला आणि त्यांनी विकास केला आणि त्यांनी नाही केला आणि त्यांनी नाही. तुम्ही कुणीही या ना जा, काही खड्ड्यात जा, तुम्ही विकास होत असतो देशाचा. कोणतरी पुढारी येतोच. ते भ्रष्टाचार आहे. तुम्ही डबल ढोलकी, डबल चेहऱ्याचे, मुखवटे दोन तुमचे. तर अशा लोकांना ती सोनिया गांधी नको होती. राहुल गांधीनं 2000 सालाच्या आसपास चुळबुळ करायला सुरुवात केली राजकारणाची. आणि 2004च्या दरम्यान त्यांचे जे पारंपरिक मतदारसंघ आहेत, ते रायबरेली आणि ते काही आहेत, ते राहुल गांधी 2004ला निवडून आला आणि तिथं हे लोक सावध झाले. आणि सगळ्यात महत्त्वाचं, राहुल गांधी पुन्हा त्या नेहरूच्या धारणेचा होता, गांधीच्या धारणेचा होता, बुद्धाच्या आणि महावीराच्या धारणेचा होता, गुरु नानकाच्या धारणेचा होता, कबीराच्या धारणेचा होता, आपल्या वारकरी संप्रदायाच्या, महानुभाव संप्रदायाच्या. यांनी जी काही मांडणी केली समाजाची, बसवण्णा आहेत, पेरियार आहेत, या सगळ्या मांडणीचाच माणूस होता. दोन मार्ग आहेत, एक हिंसेचा मार्ग आहे आणि दुसरा करुणेचा मार्ग आहे. राजकीय नेता हिंसेला जाणार का करुणेला, हे त्याच्या अकलेवर आणि त्याच्या संस्कारावर अवलंबून. राहुल गांधी हा करुणेच्या बाजूचा नेता आहे, हे लक्षात घ्या. आणि बरं झालं, त्याच्या आयुष्यात त्याला प्रत्येक राजकारण्याला त्याच्या विरोधी एक कोणतरी असतो. तर तो विरोधक आणि तो यांचा दोघांचा इतिहास होतो. तर बरं झालं, राहुल गांधीच्या कारकिर्दीला मोदीसारखा घाणेरडा माणूस मिळाला. त्यामुळं राहुल गांधीची कारकीर्द ठळठळीत व्हायला आणि त्याचा स्वभाव कळायला, त्याचं कारुण्य कळायला, त्याचा मायाळूपणा कळायला मोदी हा फार उपयोगी पडला आहे. त्यामुळं ते एका अर्थानं उपकारकच असतं. प्रत्येक राजकारणाच्या काळातले जोडीदार शोधा तुम्ही, तुम्हाला कळत राहील यातला नायक कोण आणि खलनायक कोण. तर ते राहुल गांधीला मोदी मिळाला. अर्थात 2004 साली हा तिथं बसलेला होता गुजरातमध्ये आणि तिथून बदनामी करतच होता. म्हणजे हा त्या गँगचाच भाग आहे, जे कट रचणारा गँग आहे. तर भट्टा परसोल नावाच्या ठिकाणी अदानी नावाच्या गँगच्या, या भांडवलशाही गँग जी आहे, राजकारणात बसलेले पुढारी आणि उद्योगपती. तर हा अदानी हा अशिक्षित माणूस आहे, पण याला उद्योगपती म्हणून, स्वतःचा चमचा म्हणून आपल्या भारतीय राजकारण्यांनी हाताशी धरला आणि त्याला मोठं करत नेला. हा काही खरा उद्योगपती वगैरे नव्हे आणि काही त्याचा आजही उद्योग उभाच नाही आहे. तो आयतं गिळंकृत करतोय. पण मग जगाचं लुटायचं ठरलं तर असे पुढारी आहेत देशातले. तुम्हाला ठळक आठवतील, महाराष्ट्रातले पण आहेत, मध्य प्रदेशातले आहेत, राजस्थानचे आहेत, गुजरातचे आहेत. यांनी कट केला की या देशाच्या खनिज संपत्ती, नद्या, डोंगरं, झाडं, शेत्या, याच्यावर सगळ्यावर मालकी असली पाहिजे. याची सुरुवात 1980 सालीच झालेली होती. मोरारजी देसाई नावाचा अतिशय भंपक माणूस या देशाचा पंतप्रधान झाला. हा त्या काळातही त्याच्यावर आरोप झाला होता की अमेरिकेच्या गुप्तहेर संस्थेचा एजंट आहे म्हणून. हा काँग्रेसचाच होता जुना. इंदिरा गांधींवर नाराज होऊन गेला होता आणि जयप्रकाश नारायण नावाच्या त्या पुन्हा IASच्या लॉबीच्या माणसानं याला पंतप्रधान केला होता. आणि याची कर्तुकी खूप आहेत. म्हणजे मोरारजी देसाईची चूक अशी आहे की अण्वस्त्र कार्यक्रम पाकिस्तानचा
उद्ध्वस्त करायला इंदिरा गांधीने स्थापन केलेली संस्था होती रॉ म्हणजे गुप्तहेरांची संस्था, आणि तिचा दबदबा होता. आता गेली म्हणजे ती, मोदीनं त्या रॉचंही वाटोळं करून टाकलं. ते डोभाल बिभाल कोण बसलेत ना देशद्रोही लोक, त्यांनी केलं वाटोळं त्याचं. तर ते रॉच्या लक्षात आलं की पाकिस्तान अण्वस्त्र कार्यक्रम राबवते, आणि रॉ गेले, ते इंदिरा गांधींना स्थापन केलेलं होतं, आणि इंदिरा गांधींचं सत्ता घालवून हे लोक आले होते, हे सगळेच ब्लूचे लोक, स्वतःसाठी धंदा करायला लागले राजकारणाचा. देशासाठी राजकारणाचा व्यवसाय करणारे लोक आणि स्वतःसाठी व्यवसाय करणारे, यात फरक आहे. व्यवसाय म्हणताना बिझनेस असा शब्द वापरायचा मला. व्यवसाय म्हणजे धंदा नव्हे, यांना धंदे करायचे होते. तर पंतप्रधान म्हणून याला कळालं मोरारजी देसाईला की रॉची माणसं पाकिस्तानमध्ये जाऊन अण्वस्त्रांची ठिकाणं उद्ध्वस्त करणार आहेत. अणुबॉम्ब बनवलेला नव्हता, अण्वस्त्रांची तयारी चालू होती आणि ते केंद्र उद्ध्वस्त करायचं होतं. तर या मोरारजी देसाईनं पाकिस्तानच्या पंतप्रधानाला फोन करून सांगितलं की आमची रॉची माणसं आली तुमच्याकडं तुमचं अण्वस्त्र केंद्र उद्ध्वस्त करायला. मला आकडा आत्ता आठवत नाही, 280 का 100-150 लोक पाकिस्तानने पकडले आणि गोळ्या घालून मारले. हो, हे असले भारतीय पंतप्रधान. तिथून ही परंपरा सुरू झाली. तर इंदिरा गांधीची सत्ता उलथवून आलेल्या त्या मोरारजी देसाई आणि पुढे जी काही पंतप्रधानावळ झाली, ते कुठलेही टुकार बसायला लागले त्या पदावर. 1-2 चांगले अपवाद होते, म्हणजे गुजराल एवढा एक सुंदर अपवाद सोडला तर बाकी सगळेच भंगड लोक होते, आणि त्यांना खरंच काहीच नव्हतं केलं, म्हणजे देशाचा विकास वगैरे नाही, ते स्वतःसाठी झाले होते नावं मोठी करायला. तर हे सगळं उलथवून टाकून पुन्हा राजीव गांधी, इंदिरा गांधी उभ्या राहिल्या, पुन्हा राजकारण सुरू झालं त्यांचं. मग त्यांचा खून झाला, ते उद्ध्वस्त करायचा प्रयत्न झाला. मग राजीव गांधी उभा राहिला, त्याचा खून झाला. आणि काही दिवसांनी 18-19 वर्षाच्या अंतरावर सोनिया गांधींनी काँग्रेस ताब्यात घेतली, आणि पुन्हा एकदा देशाचं विकासाचं राजकारण सुरू झालं, खऱ्या विकासाचं. तर त्यांना काही नको असलेले लोक आहेत. मी मागच्याही व्हिडिओत म्हणालो, 12 वर्ष झाली मोदीच्या हातात सत्ता आहे, शहाच्या हातात सत्ता आहे, आणि काही शोधू शकलेलं नाही भ्रष्टाचाराचं. हा मोठा पुरावा आहे. नाहीतर शहाला कणभर काही सापडलं असतं तर शहाने यांना फासावर चढवलं असतं. खोटे आरोप खूप झाले, तेही सिद्ध करता येणार. बरं, कोर्टही यांच्या ताब्यात, तरी सिद्ध करता येणार. राहुल गांधी तसं ताकदीच नाही. आता ताकद यांच्या हातात आहे, यंत्रणा यांच्या हातात आहेत, पोलीस आणि ते सगळेच, निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय आणि ते काही तपास यंत्रणा, सगळं यांच्या हातात आहे ना. आणि यांना संपवायचंच आहे. एक लक्षात घ्या, 80 नंतरचा, 75 नंतर या देशाला, या लोकांना जी सत्तेची चटक लागली ना, आपण पंतप्रधान झालो की खूप भाव असतो, आपण मंत्री झालो की फार भाव मिळतो, हे विरोधी पक्षांना कळालं, आणि तिथून त्यांचं मंत्री होणं, पुढारी होणं हा धंदा झाला सगळ्यांचाच. आणि ते घराणं तशा अर्थानं आडवं येतं की त्यांचा कुठलाच धंदा नाही. किती तपासण्या करा, खोल तपासण्या करा, काही सापडतच नाही, काहीच सापडत नाही. तर सोनिया गांधीच्या पण मागे लागले. आणि राहुल गांधीचा धोका वाटला भट्टा पोरसोलला, या अदानी नावाच्या लुच्च्या माणसानं जो देश विकायला निघालाय, त्यानं तिथल्या आदिवासींवर अन्याय केला, आणि ते लढायला राहुल गांधी गेला. आणि त्यानं ती भट्टा परसोलची जमीन वाचवली आदिवासींची, आदिवासींना न्याय मिळवून दिला. इथून हे जे बसलेले लोक आहेत, धंदा करायला आलेले, सगळे चेहरे तुम्ही आठवा, मला नावं घ्यायला लावू नका, ते आठवतातच आहे तुम्हाला. हे सगळ्या धंदेवाक्यांनी कट केला की ह्याला खुडून टाकला पाहिजे आत्ताच, नाही तर हा भविष्यातला धोका आहे. हा जो देश विकायचा आहे आपल्याला, या देशाच्या जीवावर आयतं जगायचं आहे आपल्याला पुढारी म्हणून सगळ्या सवलती लुटायच्यात आणि इथली धनसंपत्ती लुटायची आहे. म्हणजे आपल्यासारख्या बावळटांना तो प्रश्न पडतो की एवढे हजारो कोटी कमवून करणार काय? तुम्हाला पुढारी म्हणून मानधन आहे, सेवा आहे, सगळे, अन्न फुकट आहे, औषधं फुकट आहे, फोन फुकट आहे, सगळं फुकट आहे, प्रवास फुकट आहे, टोल नाही तुम्हाला, काही नाही, विमानं फुकट आहे, सगळं फुकट आहे, आणि तरी यांना पैसे कमवायचेच असतात. कशाला? बरं, मरणार पण आता, मरणावर काय करणार, काय पैशाचं मागं राहिलेलं आहे तर खेळत राहायचं. तो काही लोकांना नादच असतो, जुगारीच असतात ना लोक, त्यांना कितीही समजावून सांगा, नैतिकता बितिकता त्यांच्या यादीत नसते. ते आपल्याला नैतिकतेचे धडे ते आपल्याला देतात ना पुढारी म्हणून. आपले पुढारी म्हणजे आपले बाप ना, अनधिकृत, तर ते आपल्याला नैतिकतेचे धडे देत राहतात.
त्यांना अधिकार येतो आणि सगळे अनैतिक चालू असतं त्यांचं. तर या पार्श्वभूमीवर गांधी घराण्याचं नेहरूपासून आजपर्यंत काही सापडत नाही. एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, त्याचा हिशोब कोणीतरी शोधला पाहिजे आणि लावला पाहिजे. तो असा आहे, भारत स्वतंत्र झाला त्या दिवशी नेहरूंकडं 200 कोटीची मालमत्ता आहे 47 सालची. नेहरूंनी त्यातली 196 कोटी रुपये देशाच्या तिजोरीला दिले. आणि कुठेही त्यांनी ते उपकार बिपकार असं काही नाही. त्यांचं कर्तव्य असं त्यांना वाटलं. त्यांच्या 200 कोटीच्या शिलकीतले 196 कोटी रुपये त्यांनी देशाला दिले, 4 कोटी रुपये शिल्लक ठेवले. या 4 कोटीचं पुढं काय झालं मला माहीत नाही, पण एक अंदाज असा येतो की 2047चे 4 कोटी याचा अर्थ 2026ची किंमत काय असेल. तर ही मालमत्ता अजूनही गांधी घराणं म्हणून राहुल गांधी, सोनिया गांधी, वरुण गांधी यांच्याकडे असणार. अर्थ ते वरुण गांधी आणि मेनका गांधीचा मार्ग चुकला, मुळात संजय गांधीचाच मार्ग चुकला होता. म्हणजे चांगल्या घराण्यांमध्ये 2 वेगवेगळ्या स्वभावाची माणसं जन्माला येतात. माझ्या घरातच माझा एक झिला नावाचा मुलगा आहे आणि डेबू होता. कुणालाच अपेक्षित नसताना आमच्या घरात कोणी आत्महत्या केलेलं नाही, टणकपणे उभे राहिलेले लोक आहोत. पण माझ्या घरातही झाला 2 स्वभाव वेगवेगळे आहेत. डेबूनं आत्महत्या केली. तर तसं घडतं. राजीव गांधी आणि संजय गांधी असंच वाटतं मला. संजय गांधी थोडं घसरलेलं प्रकरण होतं, पण राजीव गांधी नाही. तर राजीव गांधीचाही संजय गांधीचाही खून झाला असंच म्हणतात, ते विमानात मारलं त्याला. कारण तो फारच, पण तोही भांडवलशाहीचा गुलाम व्हायला तयार नव्हता. हे जे जागतिक लॉबी आहे, आर्थिक ज्यू लॉबी, अमेरिकन लॉबी आणि तिचे इथले चमचे, मराठी नावाने जगणारे, हिंदी नावाने जगणारे, भारतीय म्हणून जगणारे, ज्यांच्या नावावर भारतीय असं लिहिलं आहे पण ज्यू लॉबीचे हस्तक आहेत पहिल्यापासून, हे खूप मोठ्या संख्येनं आहेत. तर गांधी घराणं हे तसं सापडत नाही कुठं. भट्टा परसोलच्या आदिवासींच्या जमिनी राहुल गांधीनं वाचवून दाखवल्यानंतर हे सगळे जागे झाले, सावध झाले आणि यांनी पद्धतशीर बैठक घेतली. त्यात हे अदानी, अंबानी, मी तर ऐकलं शरद पवारही त्या बैठकीला होते, बीजेपीचे लोक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक आणि सगळ्यात महत्त्वाचं नाव राम जेठमलानी. राम जेठमलानींच्याकडे जबाबदारी सोपवली. राम जेठमलानींचा याच्यावर व्हिडिओ आहे. राम जेठमलानींनी मरण्याआधी एक व्हिडिओ केला होता आणि त्यात कबूल केलं होतं की माझ्याकडनं चूक झाली, माझ्याकडनं पाप झालं. या जेठमलानीला मरताना सुबुद्धी झाली आणि त्यानं जे आयुष्यभर केलेली पापं होती, गुन्हेगारांना केसेसमधनं सोडवणं, तर राहुल गांधीला खचवायचा असेल, संपवायचा असेल, उद्ध्वस्त करायचा असेल, तर याच्या विरुद्ध जो कट झाला आणि बजेट आखलं गेलं की राहुल गांधी संपवणं गरजेचं आहे. पप्पू हे राहुल गांधीला दिलेला शब्द सिंध्यांमध्ये पप्पू म्हणतात मुलाला, तर हा शब्द जेठमलानीचा आहे. आणि इतरांना ते आवडलंच, कारण सिंधी सोडल्यास पप्पू म्हणण्याची पद्धत दुसऱ्या धर्मांमध्ये, जातींमध्ये, भाषांमध्ये पप्पू म्हणण्याची पद्धत तो बालिश आहे, मूर्ख आहे या अर्थाची व्याख्या आहे. सिंध्यांमध्ये कौतुकानं स्वतःच्या पोराला पप्पू बिप्पू म्हणतात. आपल्याकडे म्हणतात पप्पू बिप्पू, पण पप्पूचा एकूण जर व्यापक अर्थ घेतला की पप्पू पास हो गया वगैरे वगैरे, तर ते जाहिरातीतनं ध्वनीत होतं की पप्पू हा मूर्ख आहे आणि पास हो गया. ती जाहिरातही यातनंच तयार झाली होती, पप्पू पास हो गया म्हणून. अमिताभ बच्चन करायचा, पप्पू पास हो गया म्हणून. ते हिणवणंच आहे. तर पप्पू ठसवायचा होता म्हणून ती जाहिरात पण करण्यात आली. कारण ती कॅडबरी बनवणारी जी नेस्ले नावाची कंपनी आहे ना, तिचा इथला एजंट भारतीय पुढारीच आहे, त्याच्याकडे फ्रँचायझी आहे. तो ते नेस्लेची सगळी प्रॉडक्ट्स विकत असतो, चॉकलेटं बिकलेटं सगळं विकत असतो, कॅडबरी पण. तर ती जाहिरात या कटाचा भाग आहे हे लक्षात घ्या. पप्पू पास हो गया, क्या कॅडबरीचं पास होण्याचा संबंध आहे. पण जाहिरातदार जो मालक आहे इथला नेस्लेचा भारतातला, तो त्या कटाचा भाग होता. त्यातनं ती जाहिरात आणि ठसवण्यातच आलं. पप्पू पप्पू म्हटलं की लोकांना राहुल गांधीचा चेहरा आठवला पाहिजे. आणि प्रचंड बदनाम आणि त्याचं बजेट वगैरे आणि सगळ्या बाजूंनी मोहिमा. मग सगळी प्रसारमाध्यमं भारतातली RSSची आहेत,
प्रसारमाध्यमांचे मालक हे भांडवलशाहीचे आहेत, गुजर मारवाडी, सगळ्या प्रसारमाध्यमांचे देशातले. वर्तमानपत्र त्यांची, टी व्ही मीडिया त्यांचा, बरं शासकीय अधिकारी म्हणून बसलेले लोक त्यांचे, सचिव त्यांचे, विद्यापीठं त्यांची, सगळीकडं कब्जा आहे. तर सोपं गेलं प्रचाराला. जेठमलानीनं पप्पू हा शब्द दिला आणि जेठमलानीच्या पप्पू शब्दावर मग पप्पू म्हणून राहुल गांधीची बदनामी सुरू झाली. आणि मग सोशल मीडिया सगळं पुन्हा त्यांच्या हातात. ते शहा तर म्हणाला होता ना, आमची 32 लाख अकाउंट आहे आणि ते आम्ही अफगाणिस्तानातनं चालवतो. हा शहा म्हणाला होता, तुमचा काय गृहमंत्री, तथाकथित गृहमंत्री. खरं तर गुंडमंत्री येतो, गृहमंत्री म्हणण्याऐवजी गुंडमंत्री म्हटलं पाहिजे. तर त्यानं ते केलं सगळा राडा. 32 लाख अकाउंट्स. सोशल मीडियात तुम्हाला जर आठवत असेल, फेसबुक नुकतं सुरू झालं होतं, व्हॉट्सअप यायचं होतं, पण फेसबुकवर आम्ही बोलणारे लोक होतो, खूप लेखक, कलावंत, चित्रकार, पत्रकार असे खूप लोक असायचे. आणि अचानक 1-1.5 वर्ष झाल्यानंतर जी ट्रोल धाड आली, RSSनं पोचलेले जे 2 रुपये का 40 पैसे, त्यावेळेस तुम्ही चर्चा ऐकली असेल ती, याच्यावर त्यांनी यंत्रणाच उभी केली की सतत काँग्रेसला, विरोधी लोकांना, आपल्याला विरोध करणाऱ्यांना नावं ठेवायची आणि आईमाईवरनं बोलायचं, आईमाईवरनं शिव्या घालायच्या. स्वतःला सुसंस्कृत म्हणणाऱ्या या जातीचे आम्ही मराठी माणसं आहोत वगैरे. तर त्यातले ज्यांनी ज्यांनी शिव्या दिल्यात ना, त्यांनी आठवा तुमची लायकी आहे का या देशात जगण्याची आणि पृथ्वीवरच. अरे तुम्ही काय जन्माला आलाय आणि केलं काय स्वतः जन्माचं? पैसे घेऊन कोणाला तरी बदनाम करण्याचे धंदे. आणि मग ते IT सेल काय मिळत असेल ना यांना, रोज घाणेरडं बोलून, खोटं बोलून. राहुल गांधी तसा अडकवण्यात आला आणि प्रत्येक गोष्टीत त्याची चेष्टा चालेल. मग टी व्हीवाल्यांनी धुमाकूळ कार्यक्रम करायचे. टी व्हीवाल्यांचा एकमेव कार्यक्रम हिंदू मुसलमान करायचं रोज, जातींचं काही सापडलं, धनगर, मराठा, महार वगैरे, त्यांचं करायचं रोज, उत्तर प्रदेशातल्या जातींचं करायचं रोज. आणि तिसरा मुख्य विषय राहुल गांधी. राहुल गांधी कसा घाणेरडा आहे, काँग्रेस कशी घाणेरडी आहे, याच्यावरच बोंबलत राहायचं. अजूनही दिसतं ना ते. म्हणजे तो मोदी काही शेण खावते, त्याला जाब विचारायला जाणार नाही टी व्हीवाले, वर्तमानपत्रवाले. विपक्षाची जबाबदारी म्हणून राहुल गांधींचं काय चुकलं. आणि त्यांनाही सवय आहे. काँग्रेसच्या 70 वर्षात काय झालं येड्या, 28 वर्ष तर यांची सत्ता होती. मोजा ना एकदा काँग्रेस पुन्हा पुन्हा कशी सत्तेत आली आणि त्याच्याशिवाय सत्तेत कोण कोण होतं. तर तोही मोठा कालखंड झाला ना, देशाच्या दृष्टीनं मोठाच झाला. याची झाली ना 12 वर्ष, 12 वाजवले ना देशाचे ना 12 वर्षात. ते हा हिशोबात धरा ना. त्यामुळे काँग्रेसच्या काळात काय, आणि तुम्ही काँग्रेसच्या काळात कुठं होता? अरे आम्ही बोलतच होतो, काँग्रेसला झोडपत होतो, काँग्रेसला शिव्या घालत होतो, काँग्रेसला स्टेजवर जाऊन विरोध करत होतो, सगळं केलं ना आम्ही कुठं होतो म्हणजे विरोध करतच होतो. तुम्हाला विरोध करायला लागलो तर तुम्ही काँग्रेसच्या वेळेस कुठं होता? होतोच नाही तर. आणि तुम्ही नव्हता का? काँग्रेसचा लाभ तुम्ही नाही घेतला? खाऊन पिऊन त्याच थाळीत छिद्र करायची आगायची सवय तुम्हाला, बेईमान कुठले. आम्ही ठोकत होतो काँग्रेसला त्यावेळेस पत्रकार म्हणून, आणि यांनाही पत्रकार म्हणून ठोकायला निघालो. जिथं सरकार चुकीचं, पुढारी चुकीचे, कुणीही चुकीचं, पोलीस खातं चुकीचं, जे सरकारी जे आहे ते चुकीचं होतंय, तर ते सरकार समाजाच्या मालकीचं असतं. समाजाच्या बाजूनं लढायला सरकारविरुद्ध, व्यवस्थांच्या विरुद्ध पत्रकारच जाणार. गेलो आम्ही, कार्यकर्तेही जातात, कार्यकर्ते पण होतो आम्ही, वेगवेगळ्या पक्षांचे, सगळ्यांचे, संघटनांचे, असं सगळेच होतो. मी सांगितलं ना, राजकारणात लोकांना मदतही करत आलो ना. BJPवाल्यांना निवडून आणायला मदत केली ना मी. मोदी माझ्याही योगदानानं निवडून आलंय, एकट्याच्या नव्हे. त्यावेळेस आम्ही काँग्रेसच्याच विरोधात होतो. ते बंप काढणं आंदोलन आणि ते फसवणूक जी झाली होती RSSकडनं, तो डोभाल आणि केजरीवाल आणि RSS आणि अण्णा हजारे या अतिशय चौकटीनं हे सगळी वाट लावली ना देशाची. त्या आंदोलनात आम्ही पण होतो ना बाबडेपणानं, शिवाय घालतच होतो काँग्रेसला, जावं म्हणतच होतो. मोदी बसण्यात आमचंही वाट आहे ना. बरं, मोदीची पराक्रम माहिती होतं, गुजरातमध्ये काही केलं नव्हतं, पण मोदी ज्या पद्धतीचं बोलत होता, बोल बच्चनगिरी आणि नुसतं बोलणंच, गांडवणंच, त्याचेही 2 मुख होते. अंतर्गत धंदे घाणेरडे, आणि म्हणजे ते अदानी, अंबानी आणि त्याचे पुढारी जे कोण आहेत ते सांभाळणं, धंदा करणं, पैसा कमावणं, मालमत्ता विकणं आणि भाषणं ठोकणं आणि काही तोंडाला येईल ते बोलणं. म्हणजे संविधानाच्या पदावरच्या माणसांना धार्मिक काही बोलायला परवानगी नाही, कायद्यानं गुन्हा आहे.
ते तिथेही संविधान फाट्यावर मारून तो बोलबच्चनगिरी करतोच ना तो. तर ती बोलबच्चनगिरीत आम्ही पण फसलो होतो त्यावेळेस. नाही ना काहीतरी विकासच होईल म्हणून. आणि आम्हालाही डोळे हे झालं होतं, आंधळ झालं होतं. आम्हालाही वाटलं अरे खरंच की विकास नाही झाला. आणि झाला होता. आणि सुरळीत चालू होता. भ्रष्टाचाराचं प्रमाण 20% होतं, आता 80% आहे. 80% पैसा गडप करतात ते लोक. आणि काँग्रेसला स्वतःला काही ते खनिजे बिनेजे काही नको होतं. आता ठेकेदारी यांचीच. त्यावेळेस त्यांना नावं ठेवली, तुम्हालाही नावं ठेवली, त्याच्यावर ट्रोल बिल तर ते लॉबी तयार करणार. आणि एक आहे, आम्ही साधी सामान्य जीव होतो, साधे नागरिक होतो, साधे पत्रकार होतो, साधे लेखक होतो, साधे माणूस होतो. राहुल गांधीचं तसं नव्हतं. राहुल गांधी एका राजकारणाच्या घराण्यात जन्माला, राजकीय घराण्यात जन्माला आलेला होता. त्यांनी जगातला दुसरा कुठलाही उद्योग केला नाही. तुम्हाला जसे पुढाऱ्यांचे दुसरे धंदे दिसतील ना, त्यांनी तसं काही केलेलं नाही. त्यांचे कारखाने आहेत, काही स्वतःचं काही नाही त्यांचं. इथं गुंतवणूक आहे, तिथं गुंतवणूक आहे, अजिबात नाही. त्या 4 कोटीचं काय झालं एवढाच एक प्रश्न आहे. माझ्या माहितीनुसार जर ती 4 कोटी शिल्लक असेल तर राहुल गांधीला, सोनिया गांधीला, प्रियंका गांधीला पैशाची ददात नाही आणि त्यांच्या डोक्यात भ्रष्टाचार नाही. असतं तर सापडले असते. आणि त्यांचं राजकारण हे देशाचं राजकारण आहे, व्यक्तिगत राजकारण आहे. आणि राजकारणात असून सुद्धा त्यांनी स्वतःचे धंदे उभे केलेले आहेत. तुम्हाला सोनिया गांधीच्या नावावर कारखाना नाही दिसणार. सोनिया गांधीच्या नावावर खूप जमीन आहेत, हजारो एकर वगैरे असं नाही दिसणार. खाणी आहेत, काही नाही काही नाही. या पुढाऱ्यांचं बाकीचं शोधा तुम्ही. म्हणजे भारत सुधारायचं असेल तर पुढाऱ्याला असले धंदेच करू द्यायचे नाहीत, असा कडक कायदा झाला पाहिजे आणि त्याला फटकावला पाहिजे तसं सापडला तर. हा भ्रष्टाचारच आहे. राजकारणात जायचं, अधिकारावर जायचं आणि खनिज, शेत्या, वाड्या, जंगलं, सगळं असं ताब्यात घ्यायचं. मालमत्ता, कारखाने. मग या कारखान्यावर आपली मालकी, त्या कारखान्यावर कशाला रे? काय करतो? मग हे साखर कारखाने, 350 कोटीचा साखर कारखाना 3 कोटीत विकत घेतला वगैरे, काय करतो? बस ना, तुला पुढारी केलाय ना, तुला आमदार केलाय, तुला खासदार केलाय, तुला पगार मिळतो, तुझ्या आरोग्याची व्यवस्था आहे, तुला पेन्शन मिळणार आहे, तू जगशील ना, 2 वेळा जेवायचं आणि एकदा हागायचं. एवढ्याशा आयुष्यासाठी तुला सगळे कारखाने माझेच, सगळी खनिजं माझीच, सगळ्या खाणी माझ्याच, सगळी जंगलं माझी, सगळ्या शेत्या माझ्या, सगळ्या बँका माझ्या. कशाला रे? सगळ्या योजनांमध्ये पैसे खाणारच मी. 100% खर्च असेल तर 20% माझे असले पाहिजेत. कशाला? काय करतो? म्हणजे हे सगळ्या पुढाऱ्यांसाठी आहे आणि हे सगळ्या अधिकाऱ्यांसाठी पण आहे की काय करणार एवढ्या पैशाचं तुम्ही? बरं, आम्हाला होणार आहे का? बरं, सोय आहे ना तुमची खाण्यापिण्याची, पेन्शन, 2 वेळा जेवायचं, एकदा घ्यायचं, बरं वाटेल ते खाणार. मग आणि ठुसत राहा. काय काय भारी भारी 5 स्टार पद्धतीचं असतं तरी पैसे. बरं, देश तुम्हाला जगवतोय ना, देश तुमची काळजी घेतोय ना, देशाचे कष्टकरी तुम्हाला जगवत आहेत ना, तुम्हाला हवं आहे कशाला स्वतंत्रपणे? तर गांधी घराण्याचं हे नाही सापडत, हे एक महत्त्वाचं आहे. तर राहुल गांधी यात नाही सापडत, कारण केलेलंच नाही काही. मी कोण? तर मी राहुल गांधीची काही खाजगी ओळखीतला माणूस नाही, पण मला राजकारणात रस आहे. खूप लोक विचारतात लेखक असूनही वगैरे. अरे मुळात लेखक आहे हे राहू द्या बाजूला, मला लिहिताही होतं, मी लेखक नाही आहे, पण मला राजकारणात रस आहे. त्याच्यावर वाटले वेगळा व्हिडिओ करेन, केला पण असेल एकदा, पुन्हा करीन वाटलेच. राजकारणाशिवाय जगणं नाही. आपला प्रत्येक श्वासही राजकारण आहे. या वाक्याची आठवण दे मला, नंतर व्हिडिओ करतो मी याच्यावर. कसं राजकारण आहे आपलं जगणंच, मुळात प्रत्येक क्षण राजकारण आहे. तर मला प्रत्यक्ष राजकारणात रस आहे, राजकीय लोकांमध्ये पण आहे. आणि मी परीक्षक राहिलो आहे खूप वर्ष, 85 खरं तर 81 यांचा परीक्षक, यांच्यावर प्रेम केली, यांचा राग केला, सगळं केलं ना मी. तर राहुल गांधीच्या प्रेमात पडलेलं नाही मी म्हणत राहिलो. म्हणजे मी प्रेम करावं असता एकमेव आहे तो. तर यांची निरीक्षणं चालू असतात आणि चांगल्यानं पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्रातले कित्येक पुढारी सांगतील तुम्हाला, मी निवडून यायला मदत केली आहे त्यांना माझ्या ताकदीनं. काही पक्षाच्या लोकांना विचारा, जे अडले नडलेलं ना, तिथं आपली हजेरी. आणि आपण जमेल तेवढं त्यांच्याकडनं पैसे त्यांच्या गाड्या नाही, काय घोडं नाही, पेट्रोल नाही, त्यांना माहिती पण नाही मी काम केले म्हणून. नंतर त्यांना कळत राहिलं की अरे हा लाभला आपलेच. आणि पुन्हा लाभ नाही, काही नको होतं, काहीच नको होतं. चांगलं झालं पाहिजे देशाचं, समाजाचं. आणि आपण या चांगला वाटतं ना तर त्यातले गंडवलेले लोक पण आहेत. आता त्या खराब फाईलमध्ये एक जण सापडला, मी टाळका आपटून घेतोय. अरे याला 3 वेळा निवडून आणायला मदत केली, विदर्भातला आहे. खूप ग्रेट वाटलं. त्याचे मुलाखतीचे कार्यक्रम वगैरे, मी सगळ्या राजकीय पक्षांच्या लोकांच्या मुलाखतींचे कार्यक्रम जाहीर वगैरे घेतलेत बरं का. मला राजकारणात रसच आहे.
त्यामुळे राहुल गांधीबद्दल मी जेव्हा व्हिडिओज करतोय ना, तर कुठल्या बावळटानं असं समजच करून घेऊ नये की त्याला राहुल गांधीत रस आहे किंवा काँग्रेसमध्ये रस आहे किंवा मला माझ्या स्वार्थात रस आहे. नाही, मला या देशाची काळजी आहे, मला या समाजाची काळजी वाटते आणि स्वतःचंही अस्तित्व आहे ना. मला सुखीच जगायचं आहे ना. मला औषधं चांगली मिळाली पाहिजेत, मला घर चांगलं असलं पाहिजे, मला प्यायला पाणी चांगलं असलं पाहिजे, हवा चांगली असली पाहिजे. ही कामं करत आलो मी लहानपणापासून. अक्षर मानव नावाची संघटना चालवत आलो, पण त्याच्या आधी मी वेगवेगळ्या संघटनांमध्ये पण काम केलं आणि आजही करतो. अनेक संस्था आणि संघटनांशी जोडून आहे आज मी, त्यांच्यात काम करतो आणि काही मानधन नाही, काही नाही, काही अपेक्षा नाही. हे असतंच ना आयुष्यात. माझं ते आहे, तुमचं नसेल कदाचित. त्यामुळे तुम्हाला जर तो डाऊट आला की याला राहुल गांधीला खुश करायचं आहे, फाट्यावर मारला माझ्या राहुल गांधी. आत्ताच्या एकूण राजकारणाचा विचार करताना बोलतोय मी. आणि गेली 10 वर्ष लक्षात घ्या, फेसबुकला सुरुवात झाली ना, माझे फेसबुकच्या पोस्ट काढून बघा 10, 11, 12 वर्षात, काय 14 वर्ष झाली असतील फेसबुकला. मी राहुल गांधीचं निरीक्षण त्यावेळेस नोंदवत आलोय आणि खूप ट्रोलिंग भोगलंय, खूप खूप. आत्ता कुठं काय आहेत कुणाच ठाऊक. आणि ते पण सोडून द्या, ते बुद्धाचा मार्ग आहे आपला. पण सापडले तर ठोकू. मी ती इच्छा व्यक्त करत राहतो ना. ट्रोल असा आडबाजून बोलण्यापेक्षा या समोर एकदा चर्चेला बसू ना, चर्चेने मार्ग काढू ना. तुम्ही आम्हाला पाठवाल किंवा आम्ही तुम्हाला पाठवू, काहीतरी होईल ना. तर या चर्चेला येत नाहीत. आता ते ट्रोल कमी पण झालेत, पण खूप ट्रोलिंग भोगले राहुल गांधीबद्दल. तुम्ही जर मला लेखक म्हणत असाल तर भारतातला मी एकमेव लेखक आहे की राहुल गांधीबद्दलची निरीक्षणं मांडत आलोय मी पहिल्यापासून. तो चुकतोय कुठे हे पण बोललोय बरं का. मला वाटतंय त्याच्या बाजूनं आणखी वेगळंच आहे. तो बुद्धिमान आहे स्वतः, त्याला त्याची अक्कल आहे. पण आपण नागरिक आहोत आणि आपला राजकीय नेता आहे, आपल्या देशाचा राजकीय नेता आहे. जसं मोदी आहे तसं तो. तर मोदीबद्दलची राजकीय निरीक्षणं नोंदवत आलो आणि ती वाईटच होती. नाहीला चांगल्या गोष्टींचं कौतुकही केलं. स्वच्छता अभियानाचं मी पाठिंब्यालाच उभं राहिलो. काय केलं पुढे यांनी ढोंग? काय झालं स्वच्छतेचं? ती गंगा माझी आहे ना. त्या गंगेवर किती पैसा खर्च केला? गंगेसाठी मंत्रालय स्थापन करून नुसते पैसे दाबत बसले ठेकेदारीचे. कुठे आहे गंगा स्वच्छ? आणि ती काय हिंदू मुसलमानाची आहे का गंगा? नदी कुठे धर्माची असते का? ते खान म्हणून तुम्ही कसं बोलता गंगेबद्दल? असंही काहीतरी झालं होतं ट्रोलिंग. अरे तुमच्या माईला, मी देशाचा नागरिक आहे ना. इथल्या धर्मांवर, इथल्या जातींवर, इथल्या घडामोडींवर, इथल्या राजकारणावर, सगळ्या निसर्गावर, सगळ्यावर माझी मालकी आहे ना. मी बोलणारच ना आणि सगळ्यांना धरून हाणणारच ना. कुणाला सोडलंय मी? तर मोदी तसं ते ज्याचं मोदीचं काय काय चांगलं होतं ना त्याचं कौतुक केलं. मला ते स्वच्छता अभियान आवडलं. त्याचं ते झाडू मारून आणि ते काय गलिच्छ होतं. म्हणजे त्याच्यासाठी त्यांना ते गांधीचा चष्मा वापरणं, तर ते RSSचं ढोंग होतं गांधीची बदनामी करण्याचं. त्याने ते आणलं. दुसऱ्या योजनांना नाही देत. ते कुठले तरी तुकारांची नावं आणतात, काहीतरी स्टेशनला नावं दे, योजनांना नावं दे. त्यांचं काय योगदान आहे देशात? गांधीचं आहे, महात्मा गांधी, आणि याही गांधींचं आहे. तर राहुल गांधी जसा नडतोय असं दिसलं तेव्हा यांनी कट केला. एक लक्षात घ्या, जगातल्या कुठल्याही नेत्यालाही भोगावं लागलेलं नाही. राहुल गांधीचा मेंदू, राहुल गांधीची हुशारी, राहुल गांधीचं ज्ञान, राहुल गांधीची विचारधारा, राहुल गांधीच्या धारणा, राहुल गांधीला करायचे असलेले संकल्प, राहुल गांधी त्या संकल्पांसाठी काही झटणार आहे, हे सगळं हे कट करणाऱ्या लोकांना माहिती होतं. आणि पत्रकार असेल, नागरिक असेल, बातम्या काढायची माहिती असेल, मला हे माहिती होतं की हा कट चाललाय. तर मगाशी मी म्हणालो, जिथं कमी तिथं आम्ही सगळ्या पक्षांना मदत केली. BJPला केली आहे, तर बच्चू कडूला केली आहे, राजू शेट्टींना केली आहे, शिवसेनेला केली आहे, राष्ट्रवादीला केली आहे, दोन्ही राष्ट्रवादीवाल्यांनी सगळ्यांबरोबर राहिलो. मनसे आहे, भाजप पण आहे, काँग्रेस पण आहे. सगळ्यांना जिथं कमी तिथं आम्ही गेलोय. मी खूप आशेला लागून पुन्हा गेलोय. फसलो का? होय फसलो. आणि फसण्याचं दुःख आहे का? होय दुःख आहे, पण म्हणून हारलेलो नाही. दुःख जरूर आहे, पण दुःख निराश नाही करत आणि मला कोलमडायला नाही लावत. मला वाटतं त्या दुःखातनं बाहेर पुन्हा आशेला लागून पुन्हा काम करायला जाऊ आणि जाऊच ना. पुढेही पाठिंबा देत राहणार चांगल्या लोकांना. हे BJPवाल्यांना पण. BJPतली खूप चांगली लोक मला माहिती आहेत. ते वाजपेयींची जी BJP होते ना, त्यातली अजूनही काही लोक आहेत. ते कार्यकर्ते तसेही तळपणार. तर त्या दोघांनी हायजॅक केले ते BJP आणि RSS आणि घाणेरड्या मार्गाला लागले ना. RSSलाही ते मान्य होतं. RSSचा इतिहासही तसाच आहे. तर ते मुळं त्या RSSला हे नवे नाहीत, फक्त RSSच्या पेक्षाही मोठे होऊन बसले जाते. तर हे जाऊ दे बाजूला. पण राहुल गांधी म्हणून जो काही कट झाला तो माहिती होता आणि मग मी फेसबुकवर लढत राहिलो.
मी मग उद्धव ठाकरेची पण बाजू घेतलेली दिसेल तुम्हाला, राज ठाकरेच्या चांगल्या गोष्टींची बाजू घेतलेली दिसेल, राहुल गांधीच्या घेतलीच आहे. आणि राहुल गांधीबद्दल मराठी लेखक म्हणून जर तुम्ही मला लेखक मानत असाल तर मी अख्ख्या देशातलं एकमेव लेखक आहे की जे सलग राहुल गांधीची निरीक्षणं नोंदवत आलो आणि त्याची बाजू घेऊन ट्रोलिंग सहन केलं, सगळं सहन केलं आणि आत्ता व्हिडिओ करायला बसलो. खूप वर्ष डोक्यात आहे. माझ्या फेसबुकच्या राहुल गांधीबद्दलच्या पोस्टी सापडल्या तर बघा, मला ते माहीत नाही मागे कसं जातात, पण त्या जर सापडल्या तर बघा. मी निरीक्षणं नोंदवत आलो आहे आणि आशेलाच लागलो होतो आणि हा मला माहिती होतं बुद्धिमान माणूस आहे म्हणून. त्याला निरखत राहिलो मी. सगळ्या राजकारण्यांना निरखत राहतो, माहिती गोळा करत राहतो, संदर्भ गोळा करत राहतो, स्वतः बडबडतो, लोकांच्या बडबडी ऐकतो, पुढाऱ्यांमध्ये बसतो उठतो, पत्रकारांमध्ये बसतो उठतो, कायदा व्यवस्थेच्या माणसांबरोबर बसतो उठतो, सरकारी अधिकाऱ्यांबरोबर बसतो उठतो आणि बातम्या गोळा करत राहतो, संदर्भ गोळा करत राहतो आणि त्यातनं कथा सांगतोय. दुसरा कोणी माणूस असता राहुल गांधीच्या शेजारी ऐवजी त्यानं आत्महत्या केली असती. एवढ्या प्रचंड प्रमाणात छळ, एवढ्या प्रचंड प्रमाणात बदनामी त्यालाही कळतच असणार ना. सगळा लोंढा बदनामीचा त्याच्यावर डोंगरच्या डोंगर कोसळत आहेत. अशा ठिकाणी दुसरा राजकीय नेता टिकला नसता. राहुल गांधीचं मोठेपण हे आहे की एवढा असून सुद्धा स्वतः सुधारणा करत 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 तो टिकून राहिला. 2000 पासूनचा काळ जाऊ द्या, आपण असं गृहीत धरू 2004 पासून त्याची खासदारकी, आता 2026 आहे, 22 वर्षाचा हा प्रवास आहे. 22 वर्षात इतकं चेपलेलं त्याला, इतकं दाबलेलं त्याला की त्यानं मुडकच बाहेर काढू नये. आणि राहुल गांधी हळूहळू फार छान पद्धतीनं बळकट असा मुळ्या बळकट करून उभा राहिलेला राजकारणी आहे, असं उगवलंय आता. आणि आत्ता तुमच्या माहितीसाठी सांगतो, याला जागतिक मान्यता आहे. अशा लोकांना जागतिक मान्यता असते. करुणेचं राजकारण, खऱ्या विकासाचं राजकारण, अभ्रष्ट राजकारण याच्या सगळेजण शोधत असतात. आत्ता राहुल गांधीला अंतर्गत पातळीवर जागतिक नेता म्हणून मान्यता आहे. ज्या ज्या देशांमध्ये करुणा, खरा विकास, देशाचे नागरिक, जनता, तिचे प्रश्न यांची काळजी असलेले जे जे पुढारी आहेत ना, त्या पुढाऱ्यांमधला सगळ्यात ग्रेट पुढारी आणि त्यांचा नेता म्हणून राहुल गांधीकडं पाहिलं जातं. तो ते मिरवत नाही. तो मुळात देशाचा नेता असल्याचंच मिरवत नाही. तो देशाचा नेता आहे आता. आणि या भल्या भल्यांना हे जे राज्य पातळीवर बसलेले राष्ट्रीय पक्ष आहेत ना, ते BJP, इतर पक्ष, या सगळ्या पक्षांना आव्हान देत किंवा आव्हान न देता सुद्धा स्वतःची भूमिका आणि स्वतःचं अस्तित्व तयार करत गेलेला माणूस आहे. त्याला त्याच्या घराण्याचा काहीही उपयोग झालेला नाही. हे जे म्हणत राहतात तो राजपुत्र आहे आणि आयतं त्याला मिळाले, कोणालाच कधी आयतं नाही मिळत. घराणेशाहीसुद्धा एक गंमत आहे. घराणेशाहीचा लाभ होतो हे सत्य आहे, पण इतर घराणेशाहीचा लाभ असं त्याला काही मिळालेलं नाही. त्याला राजकारण शिकायला मिळालेलं असणार. म्हणजे नेहरू, मोतीलाल नेहरू इथपासून काय काय ते आपलं घर जगत आलं, याचे संस्कार त्याच्या पेशींमध्ये आणि त्याच्या मेंदूत असणारच आहेत. इंदिरा गांधींनी त्याला शिकवलेलं असणार, राजीव गांधींनी शिकवलेलं असणार, स्वभाव शिकवलेला असणार. आणि स्वभावानं फारच ग्रेट माणूस आहे, दिलदार माणूस आहे. मला हे माहिती आहे ठामपणे. आणि त्याच्या बॉडी लँग्वेजमध्ये, त्याच्या देहबोलीत दिसतं, ते त्याच्या डोळ्यांमध्ये दिसतं, त्याच्या हालचालीत दिसतं, त्याच्या हसण्यात दिसतं, त्याच्या वावरण्यात दिसतं. बाया बापड्या ज्या अशा विश्वासानं त्याच्या मिठीत जातात ना, तर त्या लाईनी मारायला जात नाहीत. आपल्या घरातला वडीलधारा म्हणून मिठा मारताना म्हाताऱ्या, पोरी, लहान पोरी सगळे त्याच्याजवळ जातात. दुसऱ्या कुठल्याही पुढाऱ्याकडे जाताना दिसणार नाही, कधीच नाही. तो नव्या भारताचा नवा नेता आहे आणि आदर्श नेता आहे. आणि मला स्वतःला माहिती आहे, गौतम बुद्ध, महावीर वगैरे अशा सगळ्या परंपरांमधनं महादेव आणि हे ज्या काही कथा आहेत, आपल्या मिथक आहेत आणि वास्तवसुद्धा आहेत, पंथ आहेत, यांचा सगळ्यात आदर्श असा तो माणूस आहे. गौतम बुद्ध ते गांधी या प्रवासाचा आत्ताचा गांधी प्रवासी हा राहुल गांधी आहे. फार करुणामयी लोक आहेत. राजीव गांधींच्या खुन्यांना त्यांना माहिती होतं, राजीव गांधींना ज्यांनी प्रत्यक्षात मारला ते फक्त प्यादी आहेत. आंतरराष्ट्रीय यंत्रणा मोठ्याच आहेत राजीव गांधीला मारणाऱ्या.
तर या प्याद्यांना कुठे शिक्षा द्यायची म्हणून प्रियांका गांधी जाऊन त्या कोठडीतल्या बायांना भेटून येऊन त्यांनी माफी मागितली. कायद्यांनी त्या आरोपींना किंवा त्या गुन्हेगारांना माफी नाही दिलेली. यांनी जाऊन विनंती केली या गांधी घराण्यानं की तुम्ही शिक्षा नका देऊ यांना. स्वतःच्या आपण सतत चिडतो ना, आपल्या बाबतीत काही कायदेशीर गुन्हा घडला तर आपण चिडलेलो असतो. आणि इथं पुराव्यासह पकडलेलं होतं ना. एवढं करूनही जाऊन प्रियांकाला पाठवून, प्रियांका फार समजूतदार, त्या बाईला पाठवून, त्या पोरीला पाठवून, त्या कैद्यांना भेटून, आणि त्याचं भांडवल नाही केलं त्यांनी फार. आम्ही असं केलं, आम्ही असं केलं. ते राहुल गांधी तर कितीतरी गरिबांना मदत करतोय मला व्यक्तिगतच माहिती आहे, मी ते पाहिलंय पण. आणि मग मध्ये म्हणालो होतो ना, त्याची जी थिंक टँकमधली जी टीम आहे त्यातली काही लोक आपली आहेत. मी त्यांना खूप मानतो, असे लोक आहेत. त्यातले एक जण आहेत भारी, म्हणजे मला फार काय म्हणू गुरुतुल्य असे आहेत आमच्या त्यांच्या थिंक टँकमधले. आत्ता थिंक टँकमध्ये गेले, आधी नव्हते ते. एकदा मनमोहन सिंग जिवंत होते आणि महाराष्ट्रातल्या, भारतातल्या फार महत्त्वाच्या या गुरुतुल्य दिग्गजांनी, 5 दिग्गजांनी मनमोहन सिंगांना विनंती केली की आम्हाला तुम्हाला भेटायला यायचं आहे. तर मनमोहन सिंगांना हे बुद्धिमान माणूस म्हणून मानत होते. तर मग हे निघाले. मनमोहन सिंगांनी परवानगी दिली की अमक्या अमक्या वाजता या दुपारी, आपण भेटू. आणि भेट काहीतरी अर्ध्या तासाची ठरली होती. पण अचानक मनमोहन सिंगांच्या कार्यालयातनं या दिग्गजांना, 5 दिग्गजांना, 5 पांडवांना फोन आला की भाऊ, तुमची एक परवानगी हवी होती. काय तर म्हणे तुमचा वेळ बदलून मिळेल का. कोण विचारते? पंतप्रधानांचं कार्यालय इथल्या बाहेरच्या दिग्गजांना, जे राजकारणी नाहीत, ते फार मोठे तज्ज्ञ आहेत वेगवेगळ्या क्षेत्राचे, असे 5 तज्ज्ञ जाऊन मनमोहन सिंगांना भेटणार होते. तर थोडंसं वेळ बदलून मिळेल का. तर म्हणे काय झालंय. नाही म्हणे राहुल गांधी पण भेटायला येऊ इच्छित आहेत तुम्हाला, पण राहुल गांधी डिस्टर्ब नाही करणार, व्यत्यय नाही आणणार बैठकीत. राहुल गांधी फक्त त्यांना एक अर्धा तासाचा उशीर होणार आहे, पण त्यांची इच्छा आहे की तुम्ही येणार आहात तेव्हा त्यांनाही यायचं आहे, राहुल गांधींना. तर तुमची परवानगी आहे का. तर यांची परवानगीचं काय होतं. पंतप्रधान कार्यालय म्हणालं असतं यावेळेस जमत नाही त्यावेळेला या, तर ते यांना जावं लागलं असतं किंवा रद्द झालं असतं. यांनी ते कबूल केलं. पण त्यातली एक गंमत आहे, त्या 5च्या 5 लोक ते सगळे ओळखीचे, ते निघाले ना. हो म्हणाले, येतो आम्ही, राहुल गांधी येणार आहे तर जरूर येतो म्हणे, अर्धा तास उशिरा येतो आणि येतोच. पण यांची उत्सुकता काय म्हणे, ते यांच्या डोक्यात एकच, अरे चला 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 म्हणे, याची देही याची डोळा, तो राहुल गांधी नावाचा पप्पू भेटेल आपल्याला, पाहायला तरी मिळेल. खरंच मूर्ख आहे का शहाणा आहे ते. पप्पू भेटणार आहे, तर पप्पूला पाहिलं म्हणून यांनी कबूल केलं की होय आम्ही अर्धा तास उशिरा येतो, आणि तोही आलेला चालेल बैठकीत. आणि हे गेले मनमोहन सिंगांकडे. जे 2ची वेळ आहे ती 2:30ची झाली होती, आणि 2:30ला राहुल गांधी आणि मनमोहन सिंग हजर होते हॉलमध्ये. आणि अर्धा तास वेळ होता. आणि हे दरम्यान मनमोहन सिंगांना स्वतःची पुस्तकं, यांची खूप ज्ञानी ना हे दिग्गज लोक, स्वतःचे ग्रंथ घेऊन गेले होते. तर ते ग्रंथ ठेवले मनमोहन सिंगांच्या तिथं, भेट दिले मनमोहन सिंगांना, आणि यांचं सुरू झालं. आणि राहुल गांधी बाजूला जाऊन बसले, म्हणजे त्यांनी व्यत्यय नाही आणायचं, यांचं काय खाजगी असेल ते होऊ द्यायचं. तिकडे जाऊन बसले. दरम्यान त्यांनी परवानगी विचारली राहुल गांधीनं, मी हे ग्रंथ पाहू शकतो का म्हणून. आणि ग्रंथ घेऊन गेले ते. आणि ही बैठक थोडी लांबली, 1-1.5 तास काहीतरी लांबली बैठक. तो माणूस शांत बसून होता, वाचत होता, पाहत होता, पुस्तकं चालवत होता. आणि 1-1.5 तासांनी मग यांची, मनमोहन सिंगांचं त्यांचं काम संपलं, तेव्हा मनमोहन सिंगांनी सांगितलं राहुल गांधीला, या आता तुम्हाला यायची परवानगी आहे म्हणून. मग हे राहुल गांधी आले तिथं, बसले बैठकीला, आणि खूप आनंदानं, की फार नम्रपणे, आणि एवढे दिग्गज आहेत, तर नम्रपणे, मायाळूपणे, कुठलाही उद्धटपणा न करता, आपण गांधी घराण्यातले आहोत वगैरे काही नाही, खासदार आहोत वगैरे काही नाही, शांतपणे गप्पा मारायला सुरुवात केली. आणि मग त्यांच्याच पुस्तकातले संदर्भ देऊन राहुल गांधी प्रश्नोत्तर करायला लागले. आणि ती जी चर्चा रंगली ती 2-2.5 तास रंगली पुढं. आणि जेव्हा हे बाहेर पडले, त्यातले हे दिग्गज भेटलेत मला, त्यातले ते मला म्हणाले, राजन, आम्ही आत गेलो ना, तर त्या आनंदात, विकृत आनंदात गेलो होतो की पप्पू पाहायला मिळणार आहे. आम्ही जेव्हा बाहेर आलो ना, तो पप्पू बिप्पू काही नव्हता. आम्हाला लक्षात आलं पप्पा सापडलाय आपल्याला. हे माझ्या अतिशय जवळच्या माणसांनी सांगितलंय.
विद्वान माणसांनी, भारतातल्या दिग्गज विद्वानांनी, 5 लोकांनी, त्यांच्या लक्षात आलं हा पप्पू बिप्पू नाहीये, हा पप्पा आहे. हीच गोची आहे. पप्पाला या लोकांनी, कपटी लोकांनी, यांचं जे घाणेरडं राजकारण आहे, यांना वाटलं आपण खरे पप्पा आहोत आणि या पप्पाला पप्पू ठरवू आणि बदनाम करू. आज परिस्थिती अशी या देशाची, तो आत्ता पप्पा आहे, तो आत्ता देश चालवत आहे. पंतप्रधान की त्याच्या मुठीत आहे आता, मोदी त्याच्या मुठीत आहे. आणि 2 वर्षापूर्वी शरद पवार म्हणाले होते राहुल गांधीला राजकारण येत नाही. तर मी पोस्ट टाकली होती, बरं झालं राहुल गांधीला तुमच्या पद्धतीचं राजकारण येत नाही. त्याच्या पद्धतीचंच राजकारण आहे, त्यात गांधी आहे, त्यात बुद्ध आहे. आणि महानुभाव आणि महावीर आणि कबीर आणि ह्या ज्या परंपरा आहेत ना आपल्या सगळ्या 27 संप्रदाय, त्यांची परंपरा आहे त्याच्यात. त्याचं राजकारण ते आहे. त्याला पैसे नाही कमवायचे, त्याला दुकान नाही मांडायचं राजकारणाचं, त्याला सत्तेचा लाभ नाही घ्यायचा, त्याला विमानं हवीत आणि आमका हवं तमका नाही आहे. ते फॅसिलिटीज हव्यात, सुविधा हव्यात नाही आहे त्याचं. त्याला काही नको आहे. तो देशासाठीचं राजकारणी आहे. तुम्ही स्वतःसाठीचे राजकारणी होता. बरं झालं त्याला राजकारण येत नाही, पण तो राजकारणी नाही आहे का? तो फार सुंदर राजकारणी आहे. आमच्यात आम्ही बोलताना म्हणतो लय भारी कपटी माणूस आहे. तर मी कौतुकानं म्हणत असतो, पण कपटी या शब्दाचा गंभीर अर्थ चांगला आहे बरं का. कपटी म्हणजे ज्याला 2 बाजूंनी विचार करता येतो, तो कपटी. एकाच आंधळ्यासारखा एकाच मार्गाला लागला निघालाय, प्रवास करत वाहत चाललाय आपोआप असं नाही. कपटी माणूस हा दोन्ही बाजूंचा धोरणात्मक विचार करतो आणि संतुलन करून स्वतःचा मार्ग काढतो. त्याला कपटी म्हणतात. आपल्याकडे कपटी झाली शिवी. आपल्या मराठी शब्दांचं खूप हे झालंय, वाटोळं झालंय. वाटोळं या शब्दाचंच मुळात वाटोळं झालंय. असे कितीतरी शब्द आहेत. राहुल गांधी, कौतुकानं सांगतो मी तुम्हाला, राहुल गांधी अतिशय कपटी राजकारणी आहे. त्याचा गेल्या 2010 पासूनचा प्रवास बघत या, 2014 पासूनचा प्रवास बघत या. ते भारत जोडो वगैरे नंतरचं आहे. आधी पण तो याच्यात मी तुम्हाला म्हणालो एखादा आत्महत्येला गेला असता, इतकं खचवलंय, एवढा पैसा अब्जावधी रुपये आपल्यावर खर्च केलाय बदनाम करण्यासाठी, यातनं एखादा संपला असता नाही. तो अतिशय शांत आणि थंड मेंदूनं मार्ग काढत राहिला आणि आव्हानं देत राहिला. तो आव्हान देतो आणि आव्हान बोलून देत नाही. त्याच्या भाषेत तुम्हाला मी असं करीन, मी याला असं बघीन, तसं काही नाही. हे एकदाच तो कधीतरी म्हणाला होता की आम्ही सत्तेत आल्यावर या अधिकाऱ्यांकडे बघू म्हणून. त्याला समज द्यायची असणार म्हणून तो काँग्रेस 100 सीटं जिंकलं. ते बोललं ना, ते त्याच्या पुढाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं असेल काहीतरी वाटा दिला पाहिजे, नाही तर लयच बेकार व्हायचं काही. पण संयमाची भाषा आहे, एवढी शालीन भाषा आहे. एक वावगा शब्द जातो का? आणि गेंगाणं बोलतो का तो? महिनो बहनो. गुटखा खात नाही, दारू पित नाही, व्यसन करत नाही. एका अर्थानं तो ख्रिश्चन मुलगा आहे, दारू पित नाही आणि सगळ्यांच्या खाण्यापिण्यात रस आहे. सगळा सर्वसामान्य आहे आणि तरी मोठा आहे. तो मोठेपणाचं तेच लक्षण आहे की तो साधा असतो. खरा मोठा आहे ना नेहमी साधा असतो. ते 10 लाखाची सूट आणि 2.5 लाखाचा गॉगल आणि 100 लाखाचा पेन बिन असलं काही नाही लागत. ते खोटारे जे असतात ना, नकली, त्यांना हा दिखावा लागतो. खऱ्यांना कधी दिखावा करावा लागत नाही. राहुल गांधीचं मोठं वैशिष्ट्य आहे, तो साधा आहे. त्याला माहिती आहे आपण प्रचंड मोठे आहोत, पण मोठेपणाचा पुन्हा भाव खाणा नाही. त्याच्या वागण्यात बघा, त्याच्या हालचालीत बघा, त्याला लोकांना भेटण्यात बघा, कसं बोलायचं, कसं बसायचं, संस्कारच आहेत, असतातच. त्याची भाषा बघा, वावगा शब्द येत नाही त्याला, आणि त्याला बोलता येत नाही, त्याला बोलता येत नाही. अरे तुम्ही काय लगेच बोलबच्चानं जन्माला आला काय? पोपट आईच्या उदरातनं जन्माला आला तेव्हा ट्याव 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 पे 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 करायला लागला काय? मिठू मिठू. त्यालाही शिकायला वेळच पाहिजे होता ना. तिशीचा पोरगा होता तो आला तेव्हा. असं काय सगळे वक्ते बिकते असतात आणि तुम्ही तर नुसतेच वक्ते आहात, बोलबच्चन. प्रत्यक्ष काम खुच्चन, फालतू काम आहे तुमचं. तुम्ही लोकांना बोलबच्चनगिरी करून गंडवता, त्याला गंडवायचं नाही आहे कोणालाच. त्याला त्याच्या मनात असलेलं निर्मळपणे बोलायचं आहे आणि ते काम करून दाखवायचं. आणि त्यानं केलं नाही, ते त्यानं दिलेले शब्द कधी उलटवलेलं नाही. तुम्हाला जी सवय आहे ना सगळ्यांना, काँग्रेसवाल्यांना पण, करू बघू वगैरे आश्वासनं द्यायची. राहुल गांधी आश्वासनं वगैरे देत नाही, कधीच नाही. तुम्ही आश्वासन दिलेले ऐकताय का त्याच्या भाषणात कधी? मी हे करीन, मी ते करीन. आणि केलं त्यानं जेवढं बोललंय तेवढं केलंय का?
पाळलंय त्याच्या त्याच्या राज्यांमध्ये जाऊन बघा काँग्रेस. त्यामुळं राहुल गांधी हे भारतीय राजकारणाला आणि एकूणच जागतिक राजकारणाला पडलेलं अतिशय मवाळ बुद्धाच्या मार्गाचं, गांधींच्या मार्गाचं, आंबेडकरांच्या मार्गाचं सुंदर स्वप्न आहे. ते अंमलात आलं ते या देश आणि हे जगसुद्धा, कारण अशा नेत्यांची जगाला नेहमी गरज असते. नेहरूंना उगीच किंमत नव्हती जगात, मनमोहन सिंगांना जगात उगीच किंमत नव्हती. त्यांची बुद्धिमत्ता, त्यांची शालीनता, त्याचं सौजन्य आणि कुणाच्याही बद्दल कपट नसणं मनात आणि कोणाचं वाटोळं करणं, विध्वंस करणं हे नसलेले लोक आहेत हे डोक्यात, आणि ह्याची जगाला ओळख पटतेच. मनमोहन सिंगांनी कधीही तुम्हाला जाणवणारच नाही हा हिंसक आहे, क्रूर आहे माणूस म्हणून, राजकीय नेता. आणि बडेजाव नाही, गैरफायदा घेणं नाही स्वतःच्या सत्तेचा, स्वतःसाठी सत्ता वापरणं नाही, हे मनमोहन सिंगाचं वैशिष्ट्य होतं, गांधींचं वैशिष्ट्य होतं, बुद्धाचं वैशिष्ट्य होतं. बुद्धाचं राजकारण असतं. बुद्ध हा राजकारणीच होता, हे माझं विधान आहे. मागच्या व्हिडिओत बोललोय पण मी. बुद्ध हेच राजकारण आहे महत्त्वाचं, आणि तेच त्या राजकारणाची जगाला गरज आहे. जग कायम त्या राजकारणाच्या मार्गाला निघतं, रोज फसतं, पुन्हा 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 मतदानं करतं, राजेशाही भोगतं, सगळं भोगत राहतं. पण माणसांना करुणेच्या, आत्मीयतेच्या, विकासाच्या आणि अभ्रष्ट निर्मळ अशा राजकारणाची नेहमी नितांत गरज वाटते जगात जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला. आणि मधून असे नेते जन्माला येतात. नेहरूंबद्दल तसंच म्हणता येतं, राजीव गांधींबद्दल, इंदिरा गांधींबद्दल, सोनिया गांधींबद्दल, मनमोहन सिंगांबद्दल. मंडेला कसलं ग्रेट ना, अख्खी हयात जेलमध्ये काढली आणि तरी शांतपणे गांधींच्या मार्गाने म्हणून म्हणाला मला कोणाला काही शिक्षा द्यायचं नाही, आणि झाला तिथला राष्ट्रपती दक्षिण आफ्रिकेचा, आणि सगळं राजकारण बदलून टाकलं ना. मंडेलांचं काय करणार आहोत आपण? लिंकन अमेरिकेचा, ती नाव आहेत ना खूप आदर्श, ज्यांना स्वतःसाठी काही नको होतं, कारण त्यांना माहिती होतं 2 वेळा जेवण आणि एकदा हागणं एवढंच आयुष्य, आणि एकदा शांतपणे मरणं. मग उरलेल्या आयुष्यात करणार काय होतं? आपल्याला जे जमेल ते करू आणि चांगुलपणानं करू, अप्रामाणिकपणा करण्याऐवजी प्रामाणिकपणे, पारदर्शीपणे करू, असा राहुल गांधी आहे. आज थांबूया, खूप बोललो. तुम्हाला काही मुद्दे सुचत असतील, माझ्याही डोक्यात आहेत, पण तुम्हाला काही मुद्दे सुचत असतील तर अजून एखादा एपिसोड आपण राहुल गांधीवर करू. मला काही लोकांनी व्हॉट्सअपवर कळवलं की आमची पोरं मला गुरुजी म्हणतात की गुरुजी तुम्ही ते खरात पाहिलवर काही बोलत का नाही वगैरे वगैरे. तर खरं बोललं पाहिजे, खूप विषय असतात, पण एक व्हिडिओ दिवसाला करायचा ठरवतोय मी. 2 व्हिडिओ करू, पण वेळा आणि गोंधळ, तब्येत असं सगळंच आहे. याच्यात किती बोलता येईल मला नाही माहिती, पण करीन मी. बुवाबाजीवरच बोलायचं आहे खराताच्या निमित्तानं, बाकीचं सगळंच धोपटायची इच्छा आहे. तर कदाचित उद्या व्हिडिओ बदलू, पण राहुल गांधीबद्दल काही बोलायचं राहिलं असेल, माझं राहिलं आहे खूप सारं, मला स्वतःलाच जाणवतं. पण तुम्हालाही काय जाणवत आलं, लक्षात आलं तर मला कमेंटमध्ये मुद्दे काढून दिले तर मी त्याची मांडणी करीन, जरूर करीन अगदी. त्यामुळं आपण बोलूच राहू. राहुल गांधी हा विषय अजून एकदा चर्चेला घेऊ किंवा पुन्हा घेऊ, कारण एक आहे की मी खरंच आशेला लागलो आहे. खूप झालं हे शरद पवार आणि मोदी वगैरे पद्धतीचं राजकारण, किंवा ते यादव बिदव जे आहेत ना, बिहारी, यूपीचे, तो कोण, तो भोंदू बाबा बसलाय, तो गुन्हेगार, खुनी, बलात्कारी, उत्तर प्रदेश, ममता बॅनर्जीचं राजकारण फसवत आहे, जातीय राजकारण आहे, असं खूप फसवणुकी चालू आहेत. केजरीवालनं पण गंडवलेलं आहे. मला हा भारतीय राजकारणाचा आदर्श माणूस वाटतो. मी प्रचार नाही करत आहे बरं का, मी माझी मतं मांडतो आहे. माझ्या निरीक्षणात जे आलं की याला काही नको आहे, आणि हा खरोखरचा मनानं मोठा माणूस आहे, मेंदूनं मोठा माणूस आहे, अभ्यासू आहे, बुद्धिमान आहे, आणि धोरणं ठरलेली आहेत. तुम्ही लक्षात घ्या, ते भारत जोडोच्या आधी पण तो होताच, त्याला घाबरतच होते हे लोक. म्हणजे पहिल्या 2014च्या निवडणुकीत अतिशय कट करून काँग्रेसची अतिशय कमी माणसं निवडून आणली. ती कमी माणसं का निवडून आणली माहिती आहे का? हातात सगळीच लोकसभा हातात घेण्याची ताकद होती त्यावेळेच्या EVM मध्ये आणि यंत्रणांमध्ये, कारण सगळ्या RSSच्या यंत्रणा प्रत्यक्ष कामही करत होत्या. EVM त्यांचं एक आहे, निवडणुका एका गोष्टीवर केंद्रित होऊन करत नाहीत. ते निवडणुकांना 100 मुद्दे असतील तर 100 मुद्द्यांवर तेवढ्याच पूर्ण ताकदीनं काम करत राहतात. ते समाजाला समजवायला जाणं, पैसे वाटायला जाणं, EVM वापरणं, प्रचार करणं, हिंदू मुस्लिम लावून देणं, असं ते 100 ठिकाणी बरोबर तेवढ्याच ताकदीनं काम करतात. काँग्रेसवाल्यांचं आपलं एकाच मुद्द्यावर राजकारण होतं, ते फसलं.
पण BJPवाले तेवढेच चतुर आहेत RSS वाले. तर पहिल्या लोकसभेमध्ये 14च्या काँग्रेसचे काहीतरी 30-50 का काहीतरी 35 लोक निवडून आणले होते. ते का निवडून आणले होते तेही सांगितलं होतं मला, की काँग्रेसला ठोकायचं असेल तर संसदेत ठोकायची सोय असली पाहिजे ना. आणि त्यात राहुल गांधी आणि सोनिया गांधी लागणारच शिव्या घालायला, म्हणून त्यांना निवडून आणलेलं होतं. नाही ते ईव्हीएमवर पाडलं असतं ना. राहुल गांधीला एकदा पाडून दाखवलं ना त्यांनी. ती स्मृती इराणी नावाची कुठल्याही प्रकारची लायकी नसलेली, नुसतीच बाई असलेली बाई, तिचा बाई असण्याशिवाय दुसऱ्या जगाला काही उपयोग नाही, ती बाई निवडून आणलेली राहुल गांधीला पाडून. ते ईव्हीएम मशीनच होतं. तिथं प्रचार करणं, हिंदू मुस्लिम लावून देणं, आणि अतिशय टुकारबाई निवडून आणली त्यांनी. तिची खासदार म्हणूनही लायकी नव्हती आणि बुद्धिमान म्हणून तर अजिबातच नव्हती. ते काय म्हणजे ते तेवढंच होतं, म्हणजे बाई आहे एवढं सोडलं तर तिच्याकडे काही नव्हतं. तर त्या बाईला निवडून आणली राहुल गांधी. पण राहुल गांधी तो तेवढंही चतुर होता. म्हणजे त्यावेळेसही राहुल गांधीचे अधिकारी असणार, माहितगार असणार, निवडणूक आयोगात माणसं असणार. त्यांनी सांगितलं घाईघाईनं तुम्ही मतदारसंघ बदला. राहुल गांधी 2 ठिकाणाहून लढला, निवडून आलो दुसरीकडनं वायनाडला. तर हे सगळं राजकारण आहे. तर मला आशेला लागायला झालं की राहुल गांधी हा देश पुढे नेणारा महत्त्वाचा माणूस आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, चरित्र म्हणून चांगला आहे, मेंदू म्हणून चांगला आहे, देहबोली म्हणूनही चांगला आहे, आणि कपटकारस्थान नाही, खुन्नस नाही, निर्मळपणा. उद्या मोदी त्याच्यात आवडीत सापडला तर मोदी सापडलाच आहे. मोदीला नाचवतोय आता राहुल गांधी. आत्ताची लोकसभा राहुल गांधी नाचवतोय, हा देशच नाचवतोय. आणि भारत जोडो नंतर तर ते झालंच आहे. आणि उत्तर प्रदेशातले ते पत्रकार म्हणत राहतात उनकी प्रतिमा बदल गई आहे. माझं मत आहे प्रतिमा काही बदललेली नाही. राहुल गांधीनं काहीही स्वतःत बदल केलेला नाही. एकच बदल झालाय, तो कागद. मी पण भाषणं करताना पूर्वी टिपणं काढून जायचो. राहुल गांधी पूर्वी टिपणं काढून बोलायचा, आवाज बारका असायचा. त्याच्यात तेवढाच एक विकास झालाय. मी पण आता वक्ता म्हणून पक्का झालोय. आता मला कुठेही टाकलं मी काही बोलायला सुरुवात करतो आणि कितीही वेळ बोलू शकतो. राहुल गांधीचंही ते झालंय त्याच्या वयानुसार. बदल काही झालेला नाही. तो स्वभावानं आहे तसाच आहे. त्याला जेवढं राजकारण कळतं तेवढाच आहे. तो अभ्यास जगभरचा त्याचा तेवढाच आहे. आंतरराष्ट्रीय राजकारण, भारताचं राजकारण, भारताच्या तळागाळाचं राजकारण, याचा सगळ्यात दांडगा अभ्यास असलेला देशातला एकमेव नेता आहे आणि भविष्याची आशाच आहे. तो म्हणाला परवा, थेटच म्हणाला की मी माझी टीम तयार करतोय. त्याला जर 100-150 लोकांची चांगली टीम मिळाली ना तर हा देश पुन्हा उत्थानाला जाईल. पूर्वी म्हणायचे, कोणीतरी टिपका टिप्पणी करताना मोदीबद्दल म्हणायचे की यानं देश 50 वर्ष मागे नेऊन ठेवला, कुणी म्हणायचं 400 वर्ष मागे नेऊन ठेवला. आत्ता माझा राजकारणाचा अभ्यास मला सांगतो की जर हे लोक उलथवले आणि राहुल गांधी सारख्यांच्या हातात नेतृत्व आलं आणि त्याला जर अभ्रष्ट लोकांची चांगली टीम, काँग्रेसमध्ये अभ्रष्ट लोक नाहीत. काँग्रेस ही स्वतः भ्रष्टाचारीच पुढाऱ्यांची पार्टी होती, हे घराणं सोडलं तर घराण्याबद्दल बोलायचं राहिलं. घराण्यात किती तुम्हाला पाठिंबा असला आणि काय पार्श्वभूमी असली ना तर घराण्यातनं जे उगवणारं नवं पिल्लू आहे ना किंवा नवा अंकुर आहे ना, त्याला स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडावंच लागतं. तुमचं घराणं आहे का नाही, तुम्हाला पाठबळ आहे का. घराण्याचा थोडा पाठबळ होतो सुरुवातीला, पाठिंबा मिळतो सुरुवातीला, पण पुढची कारकीर्द त्या अंकुराला स्वतः करावी लागते, जी राहुल गांधीला करावी लागते. हे आपण बाकीच्या घराण्यांच्या पोरांचं जरी पाहिलं तसंच आहे ते. त्यामुळं आणि यांना पुन्हा यांचे जे अंकुर आहेत हे भ्रष्टाचाराचा पुढचा विस्तार व्हावा, वाढ व्हावी त्या वृक्षात, म्हणून जन्माला घालतात हे घराणेशाहीवाले. त्याच्या घराण्यात आणि यांच्या घराण्यात फरक असा आहे की यांची घराणी भ्रष्टाचारासाठी जन्माला आलेली असतात. यांची घराणेशाही भ्रष्टाचारासाठी चालू असते. राहुल गांधीची घराणेशाही ही स्वतःच्या स्वार्थासाठी नव्हे तर देशासाठीची आहे. हाही त्यांच्यात आणि यांच्यात फरक आहे घराणेशाहीत. त्यामुळे तो फार महत्त्वाचा वाटतो. जर त्याच्या हातात सत्ता आली तर मला म्हणायचं एवढंच होतं की 50 वर्ष देश मागे गेला आणि 400 वर्ष देश मागे गेला आहे. राहुल गांधीला जितकी समज आहे आणि राहुल गांधीला जेवढं काम करायचं आहे, मी तुम्हाला सांगतो, राहुल गांधीच्या हातात सत्ता दिली तर साधारण 1.5-2 वर्षात सगळा देश पुन्हा बाहेर काढला. त्याला मूलभूत प्रश्न कळालेत, मूलभूत गरजा कळाल्यात, मूलभूत न्याय कळाला आहे. समान न्यायाच्या बाजूचा माणूस आहे तो. समान न्याय दिला आणि सगळ्या उद्योगधंद्यांना आधार दिला तर, आणि पैसा दिला. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या देशात पैशाला तुटवडा नाही. इथले कष्टकरी खूप पैसा उभा करतात. त्यातला खूप सारा यांच्या हौशी मौजीवर, यांचे कपडे, यांचे गॉगल्स, यांची विमानं, खुर्च्या, बंगले याच्यात खर्च होतात. आणि भ्रष्टाचार याच्यात खर्च होतात. हा सगळा पैसा राहुल गांधी
बिनभ्रष्टाचाराचा बाहेर काढेल आणि तो सगळा पैसा देशाच्या विकासाला लावेल. तुम्हाला मी सांगतो, 50 वर्ष मागे गेलेला देश राहुल गांधीसारख्या आणि त्याच्यासारख्या 100-150 लोकांच्या हातात दिला आणि देशभर ते झालं, तर हे यंत्रणा तर वाकवतीलच वाकवतील, पण दुसऱ्या बाजूला पैशाचा विनियोग करून हा देश 1.5-2 वर्षात बाहेर काढतील. पूर्वीचे दिवस चांगले येतील, प्रत्येकाच्या हाताला रोजगार मिळेल, माणसं कष्टाळू होतील. आणि राहुल गांधीला खूप मुद्दे कळाले. अक्षर मानवची मांडणी आम्ही 30-35 वर्षापूर्वी जी करत होतो ना, तशीच्या तशी मांडणी राहुल गांधी करतोय आता. आम्हाला भाषा विकास, कौशल्य विकास, तत्त्वज्ञानाचा विकास, रोजगाराचा विकास असं काम करतोय अक्षर मानव म्हणून आम्ही. शेतीचा विकास, उद्योगधंद्याचा, व्यापाराचा आणि त्यातल्या प्रामाणिकपणाचा. आमचा मुद्दा एकच आहे, प्रामाणिक व्हावं सगळं, म्हणून अक्षर मानव चालवतो. त्यात राहुल गांधी जे आमचेच कार्यक्रम घेऊ दिलेले नाहीत, त्याला माहिती आहे का नाही माहीत नाही मला, पण राहुल गांधीला तोच कार्यक्रम स्किल डेव्हलपमेंट वगैरे हे जे आहे ना, लघु उद्योग आणि छोटे उद्योग, कारागिरी, हस्तकला, शेती याचा विकास होणं, पुण्या जुन्या रोजगारांचा विकास होणं, याला फार लागत नाही. आणि आपण तसे कष्टकरी लोक आहोत, कष्टकरी उभे करतात. अजूनही असल्या गलिच्छ अवस्थेत जिवंत आहोत आपण कष्टकरी म्हणून, आपले कष्ट करतो आहोत, पैसे कर देतो आहोत. मनमोहन सिंगांच्या काळात भारतात जन्माला आलेल्या प्रत्येकाच्या डोक्यावर 15,000 रुपये कर्ज असायचं. आता किती वाढले एकदा बघा. आता जन्माला आलं की 1.5 लाखाचं कर्ज डोक्यावर घेऊनच पहिल्याच दिवशी पोरगं जन्माला येते. 1.5 लाख 2 लाख रुपये, आणि पैसे खूप गडप केले. रिझर्व्ह बँका गडप केल्यात, बाहेरनं एवढं कर्ज घेतलंय. मनमोहन सिंगांपर्यंत, नेहरूपासून मनमोहन सिंगांपर्यंत या देशावर 55 लाख कोटी रुपये कर्ज होतं. आता यांनी काहीतरी 250 लाख कोटीला नेलं. कुठं नेले पैसे 12 वर्षात? रिझर्व्ह बँक लुटली आहे, सगळं लुटतायत, बँका लुटतायत, पैसे लुटतायत, खने स्वस्तात मालमत्ता विकतायत, सगळं भ्रष्टाचारच आहे सगळा. ना खाऊंगा ना खावा दूंगा ना ही आहे, मैं भी खाऊंगा लोगों भी खिलाऊंगा, असाच आहे हा. खोटारडा निघाला हा, म्हणून राग आहे. ना खाऊंगा ना खाणे दूंगा. आम्ही गेलो त्या भाळून, अरे वा आला की, नाही 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 नाही, हा खूप खातो, याच्या स्वतःच्याही मालमत्ता आहेत, त्याचे स्विस बँकेतही पैसे आहेत, असं मी ऐकलेलं होतं कुठं बेपरातच झालं होतं कुठलं तरी. सगळा भ्रष्टाचार आहे ते. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी लखलखीत उठून दिसतो. खऱ्या अर्थानं घाणीतलं कमळ हेच आहे, दलदलीतलं कमळ राहुल गांधी आहे. ते किती घाणीत ते कमळ उगवतं आणि फार छान असतं. तर खरं दलदलीतलं कमळ राहुल गांधीच आहे. आणि हे शीर्षक ठेवीन कदाचित आजच्या व्हिडिओला मी. बोलू. धन्यवाद.